नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पाचकंदील चौकातील महानगरपालिकेच्या मालकीचे मार्केट पाडकामास सुरुवात। मार्केट पाडकामाची ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप। दोंडाईच्या पोलीस ठाण्यात दाखल गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून अटक करण्याची मागणी। देवपुरातील वलवाडी उपनगर येथील मराठी शाळेत सखोल मतदार पुनरीक्षण शिबिराचे आयोजन। आणि जिल्ह्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील पाचकंदील परिसरातील नवीन व्यापारी संकुलाच्या उभारणीसाठी जुने मार्केट पाडण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे। मात्र शिवाजी मार्केट पाडकामाची ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर असून प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचा खळबळजनक आरोप शिवाजीनगर जनरल मार्केटचे अध्यक्ष अनिल किंगर यांनी केला आहे। धुळे शहरातील पाचकंदील परिसरातील नवीन व्यापारी संकुलाच्या उभारणीसाठी जुने मार्केट पाडकामाची मोहीम मनपा प्रशासनाने हाती घेतली आहे। मात्र शिवाजी मार्केट पाडकामाची ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर असून प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचा खळबळजनक आरोप शिवाजी जनरल मार्केटचे अध्यक्ष अनिल किंगर यांनी केला आहे। पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या प्रचंड फौजफाट्यासह झालेल्या या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले। नोटीस नाही, लाखोंचा माल दुकानातच, तरी सुद्धा ही कारवाई केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। शिवाजी मार्केट संदर्भात न्यायालयाचा स्थगिती आदेश लागू असतानाही प्रशासनाने मनमानी पद्धतीने हे मार्केट पाडण्याचे काम सुरू केले आहे। व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये लाखो रुपयांचा माल पडून आहे। व्यापाऱ्यांना कोणतीही अधिकृत कायदेशीर नोटीस न देता ही कारवाई करण्यात आल्यामुळे व्यापाऱ्यांच्या अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे। या अनपेक्षित कारवाईनंतर व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने तातडीने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन जाब विचारला। मात्र आयुक्तांच्या उत्तराने या संपूर्ण प्रकरणातील संभ्रम आणि संशय अधिकच वाढला आहे। आयुक्तांनी आदेश दिलेले नाहीत तर मग संपूर्ण पालिका यंत्रणा आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई कोणाच्या इशाऱ्यावर सुरू आहे? हा आमच्यावर झालेला घोर अन्याय असून यामागील मुख्य सूत्रधार कोण, असा संतप्त सवाल शिवाजी मार्केटमधील व्यापारी उपस्थित करत आहेत। या प्रकारामुळे शहरात महापालिका विरुद्ध व्यापारी असा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत। जनरल मार्केटचे अध्यक्ष अनिल किंगर, आमच्याकडे कायदेशीर कोर्टाच्या स्टे ऑर्डर असताना प्रशासनाने आपल्या जबरदस्ती म्हणजे आपल्या मर्जीने हा अवमानाचं काम करून आमचे मार्केट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पाडताय। आता सुरूच आहे, अजूनपर्यंत रात्रीचे 8 वाजता आहे तरी पण ते अजून ते पाडायची प्रक्रिया त्यांची सुरू आहे आणि आम्हाला इथे पोलीस प्रशासन पकडून इकडे ठेवून दिलेलं आहे आणि आमच्या दुकानावर माल पडलेला आहे। आमचे सर्व दुकानदार इकडे आहे आणि आमच्या दुकानावर ताला लावलेला आहे। आमच्याकडे मान्य कोर्टाचा स्टे असून कोणालाही समजत नाही की स्टे आहे का नाही। त्यांच्या वतीनेच बोलतात स्टे नाही, स्टे नाही। ते बाहेरच्या 20 दुकानदारांना स्टे नव्हता, फक्त त्यांच्यासाठी त्यांना कारवाई करायची होती, पण आतील दुकानाचा काही त्यांना काही संबंध नव्हता, त्यांना तोडण्याचा प्रश्नच नव्हता आणि आम्हाला काही लिगल नोटीस ठेवलेली नाही, फक्त अनाउन्सिंग केलेली आहे। आम्ही आयुक्त साहेबांना भेटून आलो। आता ते सांगताय की माझ्या ऑर्डरने हा प्रक्रिया सुरू नाहीये, ज्यांनी ऑर्डर केलेलं आहे तुम्ही त्यांना भेटा आणि आम्हाला काय कळत नाहीये। तिथे प्रसाद जाधव साहेब बसले, त्यांना वरिष्ठाकडून काय कॉल येत आहे ते त्यांना ऑर्डर करतायत आणि आमच्या स्टेची काय व्हॅल्यू ते धरत नाही। अवमानना सुरूच आहे, आम्हालाच माहिती नाही, ते आम्ही विचारतोय आदेश दिलेला कोणी? तुमच्याकडे सांगितलं की तुम्ही आयुक्तांकडे जर आमच्याकडे स्टे नसला तर आम्ही तर उद्या बसलेलोच आहे ना। तुम्ही पहिले सहनिशा करून घ्या त्या कोर्टाच्या ऑर्डरची, कोर्टाकडून ते सहनिशा करून तुम्ही कारवाई करू शकता। त्यांना ते बी वेळ नाही, त्यांची जिद्द आहे की आजच तोडायचे, आजच करायचे, तर आम्ही काय करू शकणार? इथे सगळं अवमानना सुरू आहे आणि सगळे प्रशासनाचे डिपार्टमेंट सगळे पाहतात। गिरी करूनच काम सुरू ना। हा नाही, आम्हाला मारताय, मारून धरून इथे आणलेलं आहे। आमचे दुकानं बंद आहे, करोडो रुपयाचा माल पडलाय दुकानात आणि आता खाली करायला लावताय। तिथे लाईट नाही, काही नाही, एकदम अन्यायकारक सर्व बाबी सुरू आहे। ऐकायला कोणीही तयार नाही, कोणीच नाही। म्हणजे आम्ही एकटे पडलोय आणि आमच्या सोबत काहीतरी त्यांची काय दुश्मनी काढताय, काय समजत नाहीये। दोंडाईच्या पोलीस ठाण्यात दिनांक 15 जून रोजी दाखल झालेल्या जातीवाचक शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी तसेच
इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून अटक करावी या मागणीसाठी भिल समाज विकास मंच शिंदखेडातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. दोंडाच्या पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिवाजी मराठे, सचिन मराठे, विशाल मराठे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी भिल समाज विकास मंच शिंदखेडातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की दोंडाच्या पोलीस ठाणे येथे FIR क्रमांक 0185/2026 दिनांक 15/6/2026 अन्वये झालेल्या जातीवाचक शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याची धमकी तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याबाबत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप असून त्या संदर्भातील वैद्यकीय अहवाल, साक्षीदारांचे जबाब व इतर पुरावे तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत. तथापि गुन्हा दाखल होऊन बराच कालावधी उलटूनही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आरोपी गावात मुक्तपणे फिरत असून पीडितेच्या कुटुंबियांना व साक्षीदारांना धमकवण्याची अथवा दबाव टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा जीवित व सुरक्षितेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून पोलीस अधिकाऱ्यांना निष्पक्ष, प्रभावी व तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश द्यावे. तसेच FIR मधील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. प्रकरणाचा तपास जलद गती, निष्पक्षपणे व कायद्यानुसार पूर्ण करण्यात यावा. पीडित व पीडिताच्या कुटुंबियांना व साक्षीदारांना आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यात यावे. तपासातील विलंबाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर आवश्यक ती प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी दीपक ऐरे, राज साळवे, बापू ठाकरे, अशोक सोनवणे, नानभाऊ सोनवणे, रामभाऊ मालशे, महेंद्र मालशे आदी उपस्थित होते. APJ जवाहर जिंदाबाद. आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं, म्हणजे SP साहेबांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे गृह खात्याला. गेल्या जून महिन्यात दोंडाच्या शहरात म्हणजे शिंदखेडा तालुक्यात दोंडाच्या शहरात आदिवासी समाज आणि मराठा बांधवांची दोघी गटांची भांडण झाली, हाणामारी झाली. मराठा समाज इतका आक्रमक झाला होता की आदिवासी समाजावर जो तुटूपला हल्ला केला त्या हल्ल्यात ठार मारण्याचा प्रयत्न आदिवासी समाजाला झाला आणि दोघे समाज एकमेकावर गुन्हे दाखल झाले. परंतु शिंदखेडा तालुक्यात सर्वांना माहिती आहे का आदिवासी समाजाला आणि दलित समाजाला वेगळा न्याय आणि सुवर्ण समाजाला वेगळा न्याय अशा शिंदखेडा तालुक्यात दोंडाच्या शहरात सुरू आहे अनेक वर्षापासून. त्याच्यात आदिवासी समाजाचे एक दलित पोरगा, एक आदिवासी पोरगा मध्ये आहे, जेलमध्ये तुरुंगात टाकलं गेलं. आमचं एकच म्हणणं आहे, कायदा सर्वांना सारखा असतो. दोघी गटांवर गुन्हे दाखल आहेत तर आम्ही सन्माननीय DYSP साहेबांना शिरपूरला त्यांनाही सांगितलं आणि आता सन्माननीय कलेक्टर साहेबांनाही सांगितलं का दोघी गटांना कायदा सारखा असेल तर दोघी गटांना सारखा न्याय दिला पाहिजे. तुम्ही आदिवासी दलित पोरं जर जेलमध्ये टाकले, तुरुंगात टाकले, तसे मराठा बांधवांनाही तुम्ही मध्ये जेलमध्ये टाकलं पाहिजे. म्हणून आम्ही आज विनंती केली का जर त्यांना तुम्ही अट्रॉसिटी ऍक्टनुसार अटक केली नाही तर पूर्ण धुळे जिल्ह्यात आदिवासी समाज हा जन आंदोलन रस्त्यावर उतरेल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर काही अनुचित प्रकार घडला तर सर्व प्रशासन, पोलीस प्रशासन याला जबाबदार आहे. APJ जवाहर जिंदाबाद. धुळे शहरातील देवपुरातील वलवाडी उपनगर येथील मराठी शाळेत सफल मतदार पुनरीक्षण या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोकशाहीचा सर्वात मोठा कणा म्हणजे आपला मतदानाचा हक्क. हाच हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला त्यांचे मतदानाचे कर्तव्य बजावता यावे यासाठी धुळे शहरातील देवपुरातील वलवाडी उपनगर येथील मराठी शाळेत नगरसेवक विजय देवरे यांच्या विशेष सहकार्याने विशेष सखोल मतदार पुनरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा मुख्य उद्देश परिसरातील प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे आणि मतदार यादी अचूक अद्ययावत करणे हा आहे. आजचे नियोजनबद्ध पाऊल उद्याच्या सशक्त लोकशाहीची पायाभरणी ठरणार आहे. या विशेष मोहिमेदरम्यान वलवाडी उपनगर परिसरातील नियुक्त BLO यांनी स्वतः नागरिकांच्या घरोघरी भेट देऊन या भेटीदरम्यान कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांची माहिती गोळा केली, गणना फॉर्म भरून घेतले, सादर केलेल्या आवश्यक कागदपत्रांची जागेवरच अचूक पडताळणी केली. मतदान करणे हा केवळ आपला अधिकार नसून ते आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. एकही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये यासाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सर्व बोकरो वलवाडीवासियांनी घरी येणाऱ्या BLO यांना पूर्ण सहकार्य करावे, त्यांना आवश्यक ती अचूक माहिती आणि कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून द्यावी जेणेकरून आपली मतदार यादी दोषमुक्त होईल असे आवाहन करण्यात आले. धुळे जिल्ह्यातील उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवन नदी अभियान अंतर्गत कार्यरत महिला कर्मचारी केंद्र समन्वयक तसेच महिला बचत गटांच्या प्रतिनिधींमार्फत सदर अभियानाची बदनामी करणारे खोटे व्हिडिओ, बातम्या व अफवा पसरवल्या जात असून अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी महिला बचत गट व महिला कर्मचाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कार्यरत महिला कर्मचारी केंद्र समन्वयक तसेच महिला बचत गटाच्या प्रतिनिधींनी अभियानाची बदनामी
करणारे खोटे व्हिडिओ, बातम्या व अफवा पसरवल्या आहेत, तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी महिला कर्मचारी व बचत गटांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की उमेद अभियानामुळे हजारो महिलांना स्वावलंबन, रोजगार व आर्थिक बळकटी मिळाली असून शासनाच्या CIF उत्पादक गट यासारख्या विविध योजनांचा लाभ पारदर्शकपणे दिला जात आहे. मात्र काही व्यक्ती सोशल मीडियावर व युट्यूबवर दिशाभूल करणारे व्हिडिओ व खोट्या बातम्या प्रसारित करून अभियानाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकारामुळे महिला कर्मचारी व बचत गटांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून अशा अफवा व बदनामीला आळा घालावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी माधुरी पवार, वैशाली देवरे, ज्योती बारसे, गंगूबाई धनगर, साधना विश्वेश, दिलीप पगारे, वंदना बडगुजर, अंकित भोईर यांच्यासह महिला कर्मचारी व बचत गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मी ICRT म्हणून उमेद अभियानामध्ये काम करते आहे. आज आम्ही जो इथं मोर्चा म्हणजे आम्ही इथे जो आलो आहे, जे मागणी करण्यासाठी आलो आहेत, कारण की आमच्या उमेद अभियानामध्ये जे आमचे अधिकारी आहेत त्यांच्यावर एक आरोप केला गेला आहे. असा आरोप केला गेला आहे की काहीतरी घोटाळा झालेला आहे की त्यांनी केला गेला की 400 कोटीचा घोटाळा झाला आहे, पण तसं काहीही झालं नाही आहे. आजपर्यंत आमच्या उमेद अभियानामध्ये CIF येतो, RF येतो, असे खूप पैसा आमचा कोटी रुपयाचा पैसा आमचा हा गावोगावी वाटला गेला आहे. आजपर्यंत आम्हाला कधी साठलं नाही. आणि दुसरी गोष्ट, मानव विकासाची जे मशीन भेटलं आहेत त्या मलाही भेटले आहेत. माझे मशीनही चांगल्या प्रकारे चालू झाले आहेत. तर विविध धुळे तालुक्याच्या पण ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील 150 महिला इथं उपस्थित आहेत व आम्ही जर आमची मागणी जर पूर्ण केली नाही, आमच्या अभियानात जो दाग गेलाय तो पुसला गेला नाही, तर आम्ही थोड्या दिवसात आम्ही मोर्चा व उपोषण करू व याच्यात शासनाने दखल द्यावा. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पाचकंदील चौकातील महानगरपालिकेच्या मालकीचे मार्केट पाडकामास सुरुवात. मार्केट पाडकामाची ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप. दोंडाईच्या पोलीस ठाण्यात दाखल गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून अटक करण्याची मागणी. देवपुरातील वलवाडी उपनगर येथील मराठी शाळेत सखोल मतदार पुनरीक्षण शिबिराचे आयोजन. आणि जिल्ह्यातील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.